नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. तू रे माझा मित्र या मालिकेचा आपण आजचा भाग बघणार आहोत. प्रेक्षकांनो, ईश्वरीची लग्नानंतरची ही पहिली संक्रांत. पण ईश्वरीसाठी हा सण कमी आणि आठवणींचा जास्त आहे. प्रेक्षकांनो, ईश्वरीच्या चेहऱ्यावर आज हास्य जास्त आहेत की वेदना? प्रेक्षकांनो, ही संक्रांत आता ईश्वरीला काय देणार? आनंद की आणखी एक धडा? चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. आता बघा, सगळ्या लेडीज ईश्वरीची पहिली संक्रांत असल्यामुळे त्यांच्या घरी आलेल्या असतात आणि इकडे अंजलीताई त्यांना म्हणतात की बरं झालं तुम्ही वेळ काढून आलात. त्यातली एक लेडी म्हणते की अहो ईश्वरी कुठे आहे, दिसत तर नाहीयेत. मग त्यातली म्हणते की तिची पहिली संक्रांत ना. अंजली त्यावर त्यांना म्हणते की म्हणूनच तर वेळ लावते ती तयार व्हायला. प्रेक्षकांनो, आता इकडे आपण बघतो की ईश्वरी छान तयार झालेली असते. तिच्या आईची म्हणजे सासूबाईंची साडी नेसून ती छान दिसते आहे. हलव्याचे दागिने सुद्धा देखील तिने घातलेले आहेत. ईश्वरी त्या साडीला हळुवारपणे हात लावते आणि म्हणते की आई, तुमचा स्पर्श, तुमचा आशीर्वाद जाणवतो आहेत मला या साडीत. ईश्वरी त्या फोटोकडे बघून म्हणते की तुम्ही आहात माझ्यासोबत. ईश्वरी त्यांना म्हणते की तुमची इच्छा होती ना तुमच्या सुनेने तिच्या पहिल्या संक्रांतीला ही साडी नेसावी, म्हणूनच कदाचित अर्णव सरांनी मला ही साडी नेसायला दिली. ईश्वरी म्हणते की आज आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. तुमचा हा आशीर्वाद फक्त साडी नेसण्यापुरता नाहीच आहे. माझी आई निर्दोष आहे. माझ्या आईमुळे तुम्ही हे जग सोडून गेला नाहीच आहेत. त्याचा हा पुरावाच आहे की तुम्ही दिलेला हा आशीर्वाद. ईश्वरी म्हणते की तुमच्यामुळे हे प्रेमाची लढाई बळण्याचं बळ मला मिळालं आहे. ईश्वरी फोटोकडे बघून म्हणते की आई, तुमचा आशीर्वाद असाच कायम माझ्यावर असू द्या. अंजली म्हणते की हा माधवी काकू नाही आल्यात. त्यातली एक म्हणते की हा त्यांना कामं होती ना म्हणून नाही जमलं त्यांना यायला. अंजली म्हणते की बरं ठीक आहे, काही हरकत नाही. प्रेक्षकांनो, आपण इथे बघतो की अंजली खूप म्हणजे खूप एक्सायटेड असते. तिच्या भाऊजाईची पहिलीच जी संक्रांत असते ना, त्यातली परत म्हणते की अहो तुमच्या सुनबाई किती वेळ लावताय तयार व्हायला, कधी येणार त्या? आता अंजली सारखं वर बघत असते प्रेक्षकांनो. वल्लरी म्हणते की अहो काय आहे, नवीन सुनबाई आहे मिडल क्लास फॅमिलीतल्या. एवढ्या मोठ्या घरातले सणवार दागदागिने बघून काय करू आणि काय नको करू असं होत असेल. आता बघा मामी, बघा प्रत्येक विषयात याच्यावर टोपणे मारायला तर काही कमी पडत नाही आणि म्हणतात की हो की नाही का अंजली? आणि इकडे मामा पण म्हणतात ठीक आहे जाऊ दे अर्णवला, कारण त्याला पण ते आवडलेलं नसतं प्रेक्षकांना, पण आता तो बोलला काहीच नाहीये. मामा पण म्हणतात की जाऊ दे. अंजली म्हणते येईल ग मामी. त्यातली एक म्हणते की अहो वल्लरी बहिणी, तिचं वय आहे नटायचं, आता काय नटायला वेळ आम्ही घेणार का? वल्लरी मामी म्हणते की ईश, तुम्हाला काय म्हणायचंय, मी म्हातारी झाले? नाही त्या म्हणतात की मी तर ते अगदी तरुणच आहेत बाई. आता मामा एक शब्द बोलणारच सोडणार नाही. ते म्हणतात की आकाश, तू म्हातारा झाला तरी तुझ्या आईचं वय 16च राहणार आहे. आकाश म्हणतो की डॅड. मामा म्हणतात की अरे गंमत रे, आपण दुसरं काय करू शकतो तू सांग. प्रेक्षकांनो, आता ईश्वरी तर नाही आली, पण ईश्वरीची बहीण आलेली आहे आणि आकाशचं लगेच लक्ष जातं. तो म्हणतो की नम्रता, बरं झालं तू आलीस. आता बघा, नम्रता आली तर इकडे मामेचा जीव आता खालीवर होत असतो. त्यांना ती नम्रता काही आवडत नसते आणि अंजली तिला हाय करते. आकाश सगळ्यांसमोर तिच्याशी बोलत असतो आणि म्हणतो की मला सांगितलं असतं तर मी आलो असतो घ्यायला. नमू म्हणते की आकाश सर, आली ना मी माझी त्यात काय? आणि अंजली त्या बायकांना सांगते की ही ईश्वरीची बहीण. प्रेक्षकांना आता ईश्वरी येते आहे, आपल्याला दिसतं आहे आणि नम्रताचं लक्ष जातं. ते म्हणते की सर ईशू आली. आणि बघा आता अर्णव मात्र तिच्याकडे बघत नाही प्रेक्षकांनो. त्याचे फक्त डोळे हे होतात आणि मामासुद्धा त्याला खुणवतात की ईश्वरी आली आहेत, पण तरीही तो बघत नाही. आणि बघा अंजली इकडे म्हणते की घ्या, आली आमच्या नवीन सुनबाई. तर ईश्वरी खाली आली आणि नमू लगेच तिच्या गळ्यात पडते आणि म्हणते की इशू किती सुंदर दिसतेस. इशू म्हणते की थँक्यू ताई. आणि प्रेक्षकांनो, जेव्हा आता नमू म्हणते की जिजू तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा, आणि अर्णव तिच्याकडे बघून म्हणतो की सेम टू यू म्हटल्यावर त्याला माहीत नाही की ईश्वरी पण तिथेच उभी आहे, त्याला बघायचंच नसतं. पण प्रेक्षकांना आता त्याचं लक्ष गेल्यावर त्याचं लक्ष हटतं का तिच्यावरनं, हे बघायला मज्जा येणार आहे. आता अर्णव ईश्वरीकडेच बघत असतो आणि सगळे अर्णवकडे बघत असतात. त्याची नजरच हटत नसते प्रेक्षकांनो आणि सगळेजण मज्जा घेत असतात. नमू म्हणते की अहो इशू, तुम्ही अजून आता असं करते, अजून किती वेळ इशूकडे बघत राहणार?
मला तिळगुळ कोण देणार? आणि बघा मामा म्हणतात की अरे हो, तिला तिळगुळ दे. आता अर्णव नमूला तिळगुळ देतो. आणि बघा ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही अजून बायकोला दिला नाहीये तिळगुळ. आणि बघा आता प्रेक्षकांनो, सगळेजण असल्यामुळे अर्णवला जास्त तिचा अपमान पण नाही करता येणार. त्यामुळे बहुतेक तो तिला तिळगुळ देतो. तेवढ्यात मामा त्याला म्हणतात की बघ अर्णव, तुला आयुष्यभर तिच्याशी गोड बोलावं लागणार आहे. जमणार आहेत का तुला? अंजली म्हणते की हो ना, निदान आजच्या दिवस तरी तुझा राग तुला कपाटात ठेवून द्यावा लागणार आहे. आणि आकाश आता अर्णवची बाजू घेतो. तो म्हणतो की अरे उगाच माझ्या दादाला बदनाम करू नका हं. आणि अर्णव म्हणतो की चला, कोणीतरी आहेत माझ्या बाजूने बोलणार. बघा, आणि अर्णव आता तिच्या हातावर तिळगुळ टेकवतो. आणि ईश्वरी म्हणते की काही झालं तरी सरांचा राग आता मी कायम मिटवूनच टाकणार आहेत. अंजली म्हणते की ईश्वरी, मला खात्री आहे तू हे करू शकतील, कारण चिंटू काही तुझ्या शब्दाबाहेर नाहीयेत. नमू म्हणते की हाव हाव. प्रेक्षकांनो, इकडे मामी म्हणतात की बाहेरच काय तो. तर तेवढ्यात मामा म्हणतात की वल्लरी, आज हळदी कुंकू आहेत नाही का? वल्लरी मामीचा चेहरा बघण्यासारखा असतो प्रेक्षकांनो. अंजली म्हणते की ये ना ईश्वरी, हळद कुंकू लावून घे सगळ्यांना, ये. प्रेक्षकांनो, आता इकडे ईश्वरी तिथे असलेल्या लेडीजला, म्हणजे सगळ्या बायकांना, म्हणजे एक एक करून हळदी कुंकू लावत असते. आता पहिल्या बाईला हळदी कुंकू लावते. आपण बघतो की मामी किती रागाने बघत आहे तिच्याकडे. आणि इकडे बघा नम्रता आणि आकाश दोघं गप्पा मारत आहे. मामा आणि अर्णव हे दोघेही गप्पा मारत आहेत. आणि ईश्वरी त्यांना हळदी कुंकू वाण देऊन झाल्यानंतर पण ते नमस्कार करते आणि प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरीवर तर राग आहेच, पण तिकडे आकाश नमूशी बोलते हे बघून सुद्धा आता वल्लरीचा जीव खालीवर होतो आहेत. असो, आता इकडे ही दुसऱ्या बाईला हळदी कुंकू लावत असते. आणि तिच्या समोरच हा राजेश येऊन उभा राहतो. प्रेक्षकांनो, तो फक्त तिला बघण्यासाठी तिथे उभा राहत असतो. पण ईश्वरीला हे खूप इरिटेट, म्हणजे खूप अजीब असतं ईश्वरीसाठी हे. त्याच्या हातात प्रेक्षकांनो रेवड्यांचे बॉक्स देखील असतात. तो एक बॉक्स खाली का घेतो माहीत नाही. दोन्ही बॉक्समध्ये पण असू शकतं आहेत भाग, की एकाच बॉक्समध्ये आहे, देव जाणे प्रेक्षकांनो. आणि बघा आता ईश्वरी त्याला समोर बघते आणि त्याच्याकडे खुन्नस, म्हणजे रागाच्या नजरेने बघत असते. असो, आता ती त्या दुसऱ्या लेडीजला हळदी कुंकू लावते, तिळगुळ देते आणि वाण देते आणि त्यांचा नमस्कार करते. आणि प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश आणि नवूला असं वाटतं की आम्हाला कोणीच बघत नाही, पण मामीचं लक्ष सगळं आकाश आणि या नमूवर असतं. आता ही नमू आकाशला तिळगुळ खाऊ घालायला जाणार, तर मामीचं लक्ष असतं पण बघा आता ही नमू काय करते, त्याच्या तोंडाजवळ नेते आणि स्वतःच खाऊन घेते. आणि प्रेक्षकांनो, आता ही एक एक करून तिसऱ्या बाईकडे आलेली असते आणि त्यांना पण ते हळदी कुंकू लावते, त्यांना तिळगुळ खायला देते आणि त्यांना वाण देते. पण समोर हा राजेश काही तिच्या नजरेसमोरून हटणार. आणि इकडे यांच्या ह्या एवढ्या छान गप्पा चालू आहेत, हे काही ईश्वरी वल्लरी मामीला बघवना. त्यांचा चेहरा संतापाने लाल सुद्धा झालेला दिसतोय. आणि प्रेक्षकांनो, इकडे मामांचं तर लक्ष पूर्ण ईश्वरीकडे असतं आणि तिथे तिच्यासमोर राजेश उभा आहेत. पण प्रेक्षकांना मामांचाही संताप होत आहे, पण त्यांना हे कळत नाही की हा अर्णव काहीच का करत नाहीये तसं. आणि प्रेक्षकांनो, जसं जसं ती बायकांना वाण देत, हळदी कुंकू देत असते, तसं तसं तो तिच्या समोर येत असतो. आता बघा, त्याने तर हद्दच केली. आणि तो आता ही अंजलीला हळदी कुंकू लावत असते, तिळगुळ देत असते आणि वाण देत असते, नंतर पाया पडत असते. पण हा राजेश त्या अंजलीच्या समोर, म्हणजे अंजलीच्या मागेच येऊन उभा आणि ह्या ईश्वरीला बघत असतो. आणि हा राजेश म्हणून म्हणतो की इंदोरी जिलेबीसाठी स्पेशल भांग घातलेल्या रेवड्या आणल्या आहेत. आज भांग खाऊन आउट ऑफ कंट्रोल झालेली ईश्वरी बघायची आहेत मला. हा राजेश कसला बदला घेतोय बघा. तो म्हणतो की माझ्या चेहऱ्यावर पाणी फेकलं ना त्या दिवशी. राजेश म्हणतो की असं सोडणार नाही मी तुला शिक्षा केल्याशिवाय. आता ईश्वरी अंजलीला तिळगुळ देते आणि म्हणते की तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आणि इकडे ईश्वरी आता उभी राहते आणि बघा तिला समोरच हा राजेश दिसतो. तिला असं वाटतं की हा राजेशचं काय करावं आणि काय नाही. पण प्रेक्षकांनो, तिचा सुद्धा नाईलाज असतो. शेवटी कोण आहे तो, नंदेचा नवरा. आणि हा राजेश ईश्वरी निघून गेल्यावर अंजलीच्या खांद्यावर हात ठेवतो. मग आता अंजलीचं नेहमीचा डायलॉग की तुम्ही आलेत. प्रेक्षकांनो, नंतर ही मामीला हळदी कुंकू लावते, मामीलाही वाण देते आणि तिथनं निघून जाते. कॉरिडॉरमध्ये असते. तेवढ्यात हा राजेश तिच्या समोर येतो आणि तिला असं करतो. प्रेक्षकांनो, ईश्वरी खूप जोरात डचकते. हा राजेश म्हणतो की अरे हे काय डचकलीस,
किती गोड दिसतेस तू आज. हा राजेश म्हणतो, गोड म्हणजे काहीच्या काही गोड. राजेश म्हणतो की ही काळी साडी, त्यावर हे हलवायचे दागिने, एकदम काहीतरीच गोड दिसते. मग ती ईश्वरी माहिती आपल्याला कशी आहे, त्याला म्हणते एकदा आधी वॉर्निंग देत असते, निघतोय का तू इथून. ईश्वरी म्हणते की आजही मला काही करावं लागेल. हा राजेश म्हणतो की आज गोड बोलायचा दिवस आहेत ना ईश्वरी. तो राजेश म्हणतो निदान आज तरी गोड बोल तुझ्या या अशिक्षी. हा राजेश म्हणतो की आज आपली पहिली संक्रांत आहे, अजून मी तुला काही गोड दिलंच नाही. ईश्वरी म्हणते की नकोय मला, निघ इथून. आणि ईश्वरी जायला लागणार तेवढा तो तिला अडवतो. राजेश म्हणतो की मला द्यायचं आहे ना तुला गोड. ईश्वरी म्हणते की रोज एवढा तोंड घाशी पडतोय तरी तुला अक्कल कशी येत नाही रे. राजेश म्हणतो की अगं तू समोर आल्यावर माझं डोकं कुठं काम करतं ईश्वरी, फक्त हार्ट काम करतं, ज्याने मन ठक 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 ठक. बघा प्रेक्षकांनो, एकदम सॉलिड सीन दाखवलेला आहे. आणि हा राजेश म्हणतो की तो मिळाल्याशिवाय अक्कल येणार नाहीयेस मला. ईश्वरी म्हणते की एक दिवस अर्णवसर असं वटणीवर आणतील ना तुला, असं वटणीवर आणतील ना तुला, मग कळेल. हा राजेश म्हणतो की तो कशाला हवाय आपल्या दोघांच्या मध्ये. ईश्वरी म्हणते राजेश म्हणतो की दरवेळी त्याचं नाव घेतलंच पाहिजेत का आपल्यामध्ये. आणि ईश्वरी त्याला म्हणते की निघ रे तू. आणि ते पुढे जाणार, परत हा राजेश तिला हात पुढे करून असा अडवतो. आणि बघा आता ईश्वरीला अडवलेलं असतं, तिच्या हातात प्रेक्षकांना चाकू देखील असतो. आणि बघा ती लगेच चाकू दाखवते. आणि हा राजेश म्हणतो की ए रे, आजच्या दिवशी खून खराबा नको. घाबरलो. तू जा जा. आणि प्रेक्षकांना ईश्वरी तिथनं निघून जाते. पण हा राजेश काही त्याचे प्लॅन थांबवत नाही. तो म्हणतो की आजची संक्रांत तर साजरी होणार, पण तेही माझ्या स्टाईलने. आता इकडे आकाश नमुला म्हणतो की डू यू थिंक दादा आणि ईश्वरीचं रिलेशन एकदम छान आहे. आकाश म्हणतो की ते भांडतात सुद्धा आणि एकमेकांवर प्रेम सुद्धा करतात आणि रिस्पेक्ट पण खूप असतो त्यांचा एकमेकांचा. नमू म्हणते की हो सर, त्यांची लव्ह स्टोरी ना एकदम अशी खट्टी बिट्टी आहेत सर. आकाश म्हणतो की हो, म्हणूनच त्यांचं रिलेशन कधीच बोरिंग होणार नाही, नेहमीच फ्रेश असतात. नमू म्हणते की त्यांच्यात किती छान मैत्री आहेत ना, म्हणून तर ते एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. आणि आकाश नमूला पटवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो म्हणतो की म्हणूनच तर म्हणतात फ्रेंडशिप ही प्रेमाची पहिली निशाणी असते. आणि आकाश म्हणतो की राईट. आता इकडे नमू सुद्धा प्रेक्षकांना थोडीशी अशी खलबली झालेली असते, तिला काय बोलावं हे सुचत नाही. ती तिच्या केसांना हात लावते आणि मागे करून म्हणते की हो. आणि इकडे आकाश म्हणतो की आपल्या या मैत्रीबद्दल तुला काय वाटतं. आता नमू काय बोलणार आहेत प्रेक्षकांनो, ती तर आधीच खडबडलेली असते. ती म्हणते की आपली मैत्री तर एकदम बढिया. आकाश म्हणतो हो ना. आणि आकाश म्हणतो ते तर आहेच ठीक, पण या फ्रेंडशिपच्या स्टेशनवर ग्रीन सिग्नल आहेत की नाही हेच माहीत नाही. आता नमू म्हणते की सर ॲक्च्युली मला ना खूप उशीर होतोय, मी पटकीने इशूला भेटते आणि निघते. आणि आकाश म्हणतो की नमू ऐक ना, नम्रता ऐक ना, उद्या आमच्याकडे काईट फ्लाइंग कॉम्पिटिशन आहेत. सगळे कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करतात आणि खूप एन्जॉय करतात. आकाश म्हणतो की तर नमू तू येशील का. नमू म्हणते की सर मी. आकाश म्हणतो की हां, या फ्रेंडला एनकरेज करायला. इकडे नमू म्हणते की बरं आहे ठीक आहे, येईल मी माझ्या या फ्रेंडला एनकरेज करायला. आकाश म्हणतो की नक्की, मी वाट बघेन. नमू सुद्धा म्हणते की हो नक्की. प्रेक्षकांना आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा झालेला आहे. आणि आता मामा, अंजली, ईश्वरी उभी असते, अर्णव बसलेला असतो आणि समोर मामी असतात. मामा म्हणतात की वा वा, छान छान, आजचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम अगदी छानपणे पार पडलेला आहे. मामा म्हणतात की त्यामुळे तुमचे आभार. आता बघा आकाश नम्रूला सोडवायला गेला होता आणि मामी लगेच त्याला विचारते काय रे, सगळे इथे असताना तू बाहेर कुठे गेला होता ना. आकाश म्हणतो की ते नम्रताला ऑटो करून द्यायला गेलो होतो, ऍक्च्युली तिला इम्पॉर्टंट फोन आला होता आणि निघावं लागलं तिला. आता बघा प्रेक्षकांना, ही वल्लरी मामी आता आकाशला कात्रीत पकडत असते. त्या म्हणत असतात की मग तू का तिला ऑटोपर्यंत सोडवायला गेला होता. आता मामा इकडं माहिती आहे
की आकाशची काही खेळ नाही. त्यामुळे ते आता विषयावर विषय बदलत असतात. अंजलीला खुणवतात. अंजली म्हणते की ईश्वरी, काय खमंग लाडू बनवलेस ग तू, मला खूप आवडलेत. मामा म्हणतात की अरे म्हणजे काय, प्रश्नच नाही, तिळगुळ करणारे हात आपल्या इंदोरचे आहेत म्हटलं. काय ईश्वरी? प्रेक्षकांना मामांमुळे तरी ह्या घरात थोडंसं असं हसरं खेळतं वातावरण आहेत, हो की नाही? तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करा. कारण बघा, अर्णव खूप असा शांत शांत, जे भांडण झालं तरी असं शांत शांत. मामी आहेत ती सारखं ईश्वरीच्या खोड्या काढत असते. आता अंजली ईश्वरीच्या बाजूने असते, पण पायामुळे आणि प्रेग्नन्सीमुळे ती जास्त काही अशी खूप शांत असते. मामाच एकटं असं पात्र आहे की ते एकदम असं जोक्स वगैरे मारणार, सगळ्यांना हसवणार प्रेक्षकांनो. आणि प्रेक्षकांनो हे अर्णवला इरिटेट होत असतं. म्हणजे होत असेल तर किंवा नाही माहीत नाही, पण त्याचा चेहराच सांगतो. आता अंजली म्हणते की ईश्वरी, तू ही आईची साडी नेसली आहेत ना, असं वाटतंय की आई आसपास वावरते आहे. प्रेक्षकांनो, ह्या गोड सणांना आपल्या आईची आठवण येणं हे स्वाभाविक आहेत. आणि अंजली म्हणते की असं वाटतं आहेत की आई असती ना तर तिला खूप आनंद झाला असता. त्या चिंटूला विचारतात की हो ना रे चिंटू. आणि ईश्वरी मात्र अर्णवच्या उत्तराकडे बघत असते. आता अर्णव सुद्धा तिच्याकडे बघतच नाही प्रेक्षकांनो, आणि म्हणतो की हो. आणि मामी म्हणतात, खरं तर ईश्वरीला सात्विकातांची साडी नेसून मला तर बाई खरंच आश्चर्य वाटलं. प्रेक्षकांनो बघा, मिठाचा खडा टाकायला म्हणजे कोणाला टाकण्याची गरजच नाही. तुम्हाला बोलली ना, सगळे कॅरेक्टर सोडले तर मामी एक अशी आहेत की ती प्रत्येक शब्दावर, प्रत्येक वाक्यावर मीठ टाकत असते. आणि बघा, आता असं बोलल्यावर सगळ्यांना थोडंसं विचित्रच वाटत असं, साऊंड थोडासा म्हणजे बोलण्यात थोडासा वेगळा रोष असतो. मामा म्हणतात की घ्या हिला, कशाचं काहीही आश्चर्य वाटेल, काही सांगताच येत नाही. काय कसं आहे, सात्विका त्यांची साडी अगदी आठवण म्हणून जपून ठेवायची आणि नेसून अशी फिकट करायची, हो की नाही अर्णव? बरोबर बोलते की नाही मी? आणि प्रेक्षकांना आता मामीला असं वाटलं की अर्णव आता ईश्वरीवर चिडेल की काय, पण अर्णव मामीला सांगतो की मामी, आईची इच्छा होती. आणि म्हणतो की एनिवे, मला एक इम्पॉर्टंट कॉल आहेत, मी येतो. आता प्रेक्षकांनो, त्याला ना जास्त आता ईश्वरीची बाजू घ्यायची आहे ना मामीला ओरडायचं आहे. फक्त तो तेवढा बोलतो आणि कामाचा बहाणा करून तिथनं निघून जातो. मामा म्हणतात की घ्या, याला सणाच्या दिवशी सुद्धा काम येतं. आणि प्रेक्षकांना आता अर्णव तिथे गेल्यानंतर तेवढ्या तिथे राकेश येतो आणि म्हणतो की ईश्वरीजी, सगळ्यांनी माझ्या हातनं रेवड्या घेतल्या, पण तुम्हीच राहिलात माझ्या हातनं रेवड्या घेणाऱ्या. आणि प्रेक्षकांना आता ईश्वरी लगेच मामांकडे बघते. या राजेशला लक्ष देतो. तो म्हणतो की अरे हे काय, मामांकडे काय बघताय? राजेश म्हणतो की अहो, या रेवड्याच आहे, याच्यात तीळ आणि साखर एवढंच आहे. आणि प्रेक्षकांना आता तो तिच्या हातावर रेवड्या देतो. हे काही मामांना सुद्धा आवडलेलं नसतं. बघा प्रेक्षकांनो, सगळ्यांना दिलं तेव्हाच तर हिला द्यायचं ना, पण नाही, त्याला त्याच्यात भांग जी टाकायची होती. आणि बघा प्रेक्षकांनो, आता हा राजेश ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी, सुरी देऊ? आणि मामा त्याला म्हणतात की सुरी का? प्रेक्षकांनो, त्याचं म्हणणं आहे की मगाशी आता ईश्वरीने कशी त्याला सुरी दाखवली होती, आता ही सगळ्यांसमोर सुरी नाही दाखवू शकत ना, म्हणून काहीसं तो असं बोललेला आहे. म्हणून हा राजेश म्हणतो की हां, रेवड्या कापायला. मग राजेश म्हणतो की अहो, खायला दिले त्या नुसत्या हातात धरून उभ्या आहेत ना, खायला दिल्या आहेत, खा ना. ईश्वरी म्हणते की नको, आज दिवसभर ना खूप गोड खाण्यात आलं आहे, उद्या खाईल. बघा लगेच राजेश म्हणतो की बघितलं ना अंजली, जे मी एवढ्या प्रेमानं देव करतोय ह्या रेवड्या, पण खात नाही आहेत त्या. आणि बघा प्रेक्षकांना, आता इथे सगळे म्हणजे इनोसंट असतात, फक्त मामांनाच माहिती असतं की हा राजेश काय चीज आहे ते. आता हा राजेश बघा म्हणतो, अंजली यांना माझ्याशी गोड बोलायचं नसेल असं असेल का गं? आणि तेवढ्यात मामी म्हणतात की अहो जावई बाप्पू, अर्णव तिच्याशी गोड बोलला ना, तेवढंच पुष्कळ आहे. मामा म्हणतात की एवढा तिळगुळ खाल्लास आणि तू अजून गोड बोलत नाहीस, त्याचं काय? प्रेक्षकांनो बघा, मामा प्रत्येक गोष्टीवर म्हणजे कोणाला ना कोणाला हसवण्याचा प्रयत्न करत असतात. मामी किती पण काहीही बोललेली असली तरीही. आणि इकडे बघा, त्यांनी परत सगळ्यांना हसवलं. हा राजेश तिच्या मानगुटीवरच बसलेला आहे आणि म्हणतो की ईश्वरीजी, खाताय ना? हा राजेश म्हणतो की वहिनी साहेब, खाऊन टाका, तिळगुळासारखंच आहे ते, खा खा खा. आणि बघा राजेश तिथेच उभा असतो आणि म्हणतो की
आणि ईश्वरी आकाशकडे बघते आणि बघा प्रेक्षकांनो, आता तिला नाईलाजाने तो तिळगुळ म्हणजे रेवडी खावीच लागते, जी तिची तिची इच्छाच नसते ती रेवडी खाण्याची. आणि प्रेक्षकांनो, ती जेव्हा तोंडात घालते ना, तिला त्याची टेस्ट सुद्धा वेगळी लागते. आणि प्रेक्षकांना आता रेवडी खाल्ली तर काय होणार आहे माहीत नाही. आता आपण बघू पुढील भागामध्ये ह्या अंजलीने काय घोटाळा केला आहे ते. आणि अंजली त्याला म्हणते की मगाशी तुम्ही एक्सपायर झालेला तो रेवड्यांचा बॉक्स ड्रॉवर मध्ये का ठेवला. राकेश म्हणतो की हा ते. अंजली म्हणते की शेवटी टाकून दिला मी तो. मग राजेश म्हणतो की ड्रॉवर मध्ये असेल तो. अंजली म्हणते की तुम्ही नवीन बॉक्सेस आणले, तो तो ठेवला मी तिथे. ईश्वरी म्हणते की सर, माझी ही पहिली संक्रांत खूप यादगार केली. आणि ईश्वरी त्याला म्हणते की तुम्ही स्वतःच्या हाताने मला ही साडी दिली, म्हणजे तुम्ही मान्य केले आहेत की मी आईची सून आहे. मी आईची सून म्हणजे तुमची कोण. आणि अर्णव आता तिच्याकडे खूप रागाने बघतो. आणि प्रेक्षकांनो, इथेच मालिकेचा एपिसोड संपतो.